संस्कार दहेलकर ते खाणं सोडायचंय जरा इकडे संपर्क साधायचा माझ्याकडे. तुम्हाला 3 वेळा आवाज दिलेला आहे, इकडे या. फोन अनलॉक करायचा आहे. तिकडे स्टँड जवळ जाऊन फक्त खायचं काम नका करू. कसं आहे मला सांग. त्याला सांगू ना माझा गोलंदाजीसाठी अनिरुद्ध. अनुज यांना पहिला चेंडू आणि सुंदर असे क्षेत्ररक्षण प्रेम बाबा यांच्याकडून. एक एक डॉट बॉल जाऊ दे चालेल, 1 रन चालेल. अटीतटीचा सामना. अनुजचा पुन्हा एकदा शॉट, तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. कॅच घ्यायचा प्रयत्न पण हातात नाही निसटलाय. फोन अनलॉक झालेला आहे. अनुज पुन्हा एकदा स्ट्राईकवर. अनिरुद्ध यांचा चेंडू आणि हा सुंदर असे क्षेत्ररक्षण आणि तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षण. नेक्स्ट मॅच म्हाडा चॅलेंजर्स आणि म्हाडा टायटन्स. कॅप्टन टॉस बॉक्स कडे यावे. म्हाडा चॅलेंजर्स आणि म्हाडा टायटन्स. कॅप्टन टॉस बॉक्स कडे या. हॅलो हॅलो 2 डिक्लेअर दिलाय. संस्कार दहेलकर फोन हातात द्यायचा आहे. दोन धावा 5 चेंडू ओव्हर 3 धावा. पहिला षटक संपलंय. कर्णधार स्वतः गोलंदाजीसाठी सज्ज. अनुज बाहेरनं आवाज येतोय, ही पण आरामात घे. आणि हा सुंदर असा बॉल आणि तेवढाच सुंदर असं क्षेत्ररक्षण करायचा प्रयत्न एवढा जोरात मारलाय की प्लेअरच्या हातातला बॉल निसटलाय. आणि हा चौकार. दुसरा चेंडू आणि हा पुन्हा एकदा शॉट, पुन्हा एकदा सुंदर असे क्षेत्ररक्षण. 1 धाव घ्यायला यशस्वी. 2 चेंडू 8 धावा. तिसरा आणि हा जोरात टाकलाय आणि हा निर्धाव चेंडू. षटक संपायला 3 चेंडू शिल्लक. आणि हा सुंदर असा बॉल, तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण करायचा प्रयत्न पण चौकार. फुटबॉल खेळतायत प्लेयर तिकडे पाठी मागे. फुटबॉल खेळायचा. काहीतरी मध्येच बोलू नको. थांब ना, विसरतो ना स्टेटमेंट. आणि बॉल ते तारामंडल में बाहेर मारलाय. गीतेश आउट झालेले. हॅलो 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 हॅलो. आणि हा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आणि सुंदर अशी झेल घेतलेली आहे प्रेम बाबा यांनी. हॅलो हॅलो सेकंड वाईक.
हॅलो 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 स्कोर झालेला आहे. स्कोर किती झालाय? हॅलो हॅलो स्कोर झालेला आहे 13 रन. फक्त 13 रन झालेले आहेत. 2.4 ओव्हर नंतर 13 रन झालेले आहेत. कोणतरी आहे मोनीश नो प्लस 1 मिळालेला आहे. रन झाले 15 रन झालेले आहेत. 2.5 ओव्हर नंतर 15 रन. बघूया म्हाडा वॉरियर्स लगातार तिसरी मॅच जिंकू शकते काय. आणि हा सुंदर असा शॉट. चोरटी धाव घेतलेली आहे. चांगली चोरटी धाव घेतलेली आहे. आणि हा 1 रन. 16 ओव्हर 3 ओव्हर नंतर 16 ओव्हर 3 विकेट. पहिली इनिंग अरे नवीन बॉलर ईशा. हॅलो 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 सुंदर असा शॉट आणि डॉट बॉल. 1 रन. 1 रन मिळालेला आहे. 18 रन झालेले आहेत. 3.3 ओव्हर नंतर 18 रन. 4 विकेटच्या नुकसानमध्ये ही मॅच जर म्हाडा वॉरियर्सला क्वालिफाय करायचं आहे तर ही मॅच त्यांना कंपल्सरी जिंकावी लागणार आहे. सुंदर असा शॉट आणि सुंदर अशी देहान भावकर. रवींद्र भावकर. देहान भावकर. हॅलो हॅलो देहान भावकर यांनी सुंदर अशी कॅच घेतलेली आहे. या प्रकारे स्कोर झालाय 18 रन. 5 विकेट घेतलेले आहेत म्हाडा वॉरियर्सने. 18 रन. देवांश यांच्यासाठी जोरदार टाळ्या असून द्या कारण त्याच्या हाताला लागला असून पण तो बॅटिंगला आलाय. जोरदार टाळ्या असून द्या देवांसाठी. देवान द्या रवींद्र भावकर. स्कोर झालेला आहे 18 रन. रुद्र ऑन स्ट्राइक. लास्ट बॉल टू गो. 18 रन. आणि आज सुंदर अशी चोरटी धाव. 19 झालेले आहेत. 20 रनचा टार्गेट आहे. 20 रनचा टार्गेट आहे म्हाडा वॉरियर्सला. 4 ओव्हर मध्ये 20 रन बनवायचे आहेत म्हाडा वॉरियर्स. देहान भावकर नॉन स्ट्राईकला आलाय आणि स्ट्राईकला प्रेम बाबा. 4 ओव्हर मध्ये 20 रन मारायचे आहेत. 4 ओव्हर 20 रन. 4 ओव्हर मध्ये 20 रनची आवश्यकता म्हाडा वॉरियर्सला. जर त्यांना क्वालिफाय व्हायचंय तर ही मॅच जिंकावीच लागणार. 4 मॅच मधून 2 मॅच जिंकलेत. आता ही तिसरी मॅच लगातार जिंकतात का म्हाडा वॉरियर्स बघूया. प्रेम बाबा आणि देहान ज्यांनी दोघांनी गेली मॅच जिंकवली. आता बघूया काय करतात. आउट झालेला आहे देहान भावकर. रन आउट झालाय देहान भावकर. प्रेम तो आणि सुंदर अशी चोरटी धाव. आणि हा सिंगल घेतलेला आहे. चोरटी धाव घेतलेली आहे. 22 बॉल मध्ये 19 रनची आवश्यकता.
22 बॉल 21 रन. 22 बॉल 21 रनची आवश्यकता. 22 बॉल 21 रन पाहिजे. 19 रन सॉरी. सुंदर असा शॉट आणि हा रनआउट नाही, मिस केलेला आहे. 21 बॉल 18 रनची आवश्यकता. 21 बॉल 18. नहीं इसको मत, इसका और निकाल, इसका और निकाल. सुंदर असा शॉट आणि रनआउटचा मौका आणि हा नॉट आउट. 20 बॉल 18 रन पाहिजेत. 20 बॉल 18. एकोणीस बॉल 18. सुंदर असा चेंडू अनुज आचरणेकर कडून आणि सुंदर अशी कीपिंग मोनिश करून. बघूया आता काय होतंय. 19 बॉल 18 रनची आवश्यकता. गीतेश यांना ही फिल्डिंग करावी लागणार आहे आता. गीतेश काहीतरी करायला लागणार. गीतेश जिंकावं लागणार. गीतेश वेट. कृपया कोचनी बाहेरून काय बोलावे नाही. काय बोलू नये. कृपया कोच बाहेरून काय बोलू नये. कृपया बाहेरून कोणी काय बोलू नये. प्लेयर्सला आत खेळून द्या त्यांच्याप्रमाणे. मॅच नंतर जे काय बोलायचंय ते बोला. विशाल डेड बॉल ले. डेड बॉल आहे ना अंकित. 2 वाईट +1. आणि आज सुंदर अशी चोरटी धाव घेतली आहे. ओव्हर 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 रन झालेले आहेत. बॉलिंगला आलेला गीतेश सावंत. लहान पोरांचा लीडर बोलतात त्याला. हॅलो बघूया गीतेश. हॅलो बघूया गीतेश सावंत काय करू शकतो. बॉलिंग. गीतेश सावंत यांनी विकेट घेतलेला आहे. 16 बॉल मध्ये 14 रनची आवश्यकता. असंच थोडी लहान पोरांचा डॉन बोलता त्याला. कमॉन बघूया गीतेश काय करू शकतो. गीतेश सावंत यांना क्रिकेट कोणी शिकवलंय हे नाव विचारायला पाहिजे. कोणी शिकवलंय याला क्रिकेट. हा सुंदर असा शॉट आणि सुंदर अशी अनुज आचरणेकर कडून फिल्डिंग. सुंदर अशी चोरटी धाव आणि मिसफिल्ड होते पण काय नाही. जर यांना ही मॅच जिंकायची आहे तर प्रेम बाबाचा विकेट घ्यावाच लागेल. प्रेम बाबाचा विकेट पाहिजे. सुंदर असा सेन्सिबली खेळतोय. खूप सेन्सिबली खेळतोय प्रेम. 14 बॉल मध्ये 12 रनची आवश्यकता. 14 बॉल 12. बघूया गीतेश काय करू शकतो. गीतेश अजून एक सुंदर असा चोरटी धाव. 13 बॉल मध्ये 11 रनची आवश्यकता. 13 बॉल 11. जर माडा किंग्सला जिंकायचं आहे तर प्रेम बाबाची विकेट घेणं आवश्यक आहे. गीतेश सावंत गुड बॉलिंग. गीतेश सावंत आता खुन्नस चालू आहे. फुल आपसी टीम मध्ये फुल खुन्नस. इंडिया पाकिस्तान सारखी मॅच चालू आहे वाटते ही. ओव्हर 2 ओव्हर 9. बॉलर
देवांश 12 बॉल मध्ये 11 रनची आवश्यकता. 12 बॉल 11. बाबू बाहेर थांब बाहेर मागे थांब. हॅलो देवांश याच्या डेडिकेशनचा जरा टाळ्या होऊन जाऊन द्या. त्या बोटाला लागलाय तरी तो खेळतोय. सुंदर असा शॉट आणि 4 रन. 7 रन पाहिजे. 11 बॉल 7. नाही असं नाही. हे असं नाही. 2 कंपल्सरी असं नाही. थांब काय झालं क्या हुआ? एक ही रखा था विशाल. तुम लोग ने 2 कंपल्सरी एक नहीं है ना. नहीं है अरे एक ठेवलं. 2च्या पेक्षा जास्त ठेवले असते तर नव्हता. 2 पेक्षा जास्त ठेवले तर नव्हता. 4 रन. सुंदर असा शॉट आणि अजून एक 4 रन. जिंकलेले आहेत. 3 रन पाहिजे फक्त. 3 रन. 3 रन पाहिजे फक्त. 3 रन. ईशान, व्हॉट अ बॅटिंग ईशान. ईशान मॅन ऑफ द मॅच बनू शकतो या मॅचचा. गुड शॉट. 9 बॉल 3 रन पाहिजे. आउट झालेला आहे. 8 बॉल मध्ये 3 रन पाहिजेत. 8 बॉल 3 रन पाहिजे. 8 बॉल 3. सुंदर असा शॉट आणि 4 रन जिंकलेले आहे. माडा वॉरियर्स जिंकलेले आहे. माडा वॉरियर्स जिंकलेले आहे. लगातार 3 मॅच जिंकलेले आहे माडा वॉरियर्स. लगातार 3 मॅच. कोणी असं वाटलेलं ही टीम पहिला बाहेर जाईल पण लगातार 3 मॅच जिंकलेले. आणि गीतेश तो बोललेला ही मॅच जिंकणार पण हरलेला आहे. काय फायदा तुझा.